जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निकालानंतर विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गावातून किंवा शहरातून मिरवणूक काढायची नाही. डीजे किंवा डॉल्बी सिस्टीम लावणे, मोटरसायकलचं सायलेन्सर काढून भरधाव वाहन चालवणे, सार्वजनिक ठिकाणी गुलाल उधळणे, फटाके लावणे या सर्वच प्रकारांवर बंदी घातली आहे. मिरवणुका, गुलाल उधळलेला, फटाके फोडलेले किंवा वाहनांचे सायलेन्सर काढून वाहन चालवताना दिसून आल्यास त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस प्रशासनास दिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना दिली. निवडणूक निकालानंतर कार्यकर्ते बेभान होऊन गैरकृत्य करत असतात. निकालानंतर कोणी जिंकले तर कोणी हरलेले असते. अशा वेळी दोन्ही बाजूंनी वातावरण तणावग्रस्त असते. गावागावात वादावादीचे प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उद्या सोमवारी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निकालानंतर विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारे गैरवर्तन करू नये. विजयाचा आनंद शांततेत घ्यावा. मिरवणुका काढू नये, सार्वजनिक ठिकाणी गुलाल उधळू नये, फटाके फोडू नये, सायलेन्सर काढून वाहने चालवू नये असे प्रकार आढळल्यास गंभीर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी तसे आदेशही काढले आहेत. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. गैरकृत्य आढळून आल्यास गुन्हा दाखल करून जागेवर अटक करण्याचे आदेश दिले आहेत. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी प्रदीप जाधवसह रवींद्र बागल.